पायाची आग मस्तकाला चढते तेव्हाच क्रांती घडते. जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव. ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती दलित, शोषित, पीडित, कष्टकरी यांच्या तळहातावर तरलेली आहे, असे म्हणणारे महाराष्ट्रातील एक आगळंवेगळं समतावादी नेतृत्व म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा आज स्मृतिदिन. या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची भेट पहिल्या प्रथम 1942 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सभेचा कार्यक्रम होता. त्यावेळेस त्यांच्या स्टेजवर लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी एक शायरी म्हणली होती. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठेंना उद्देशून म्हणाले होते की 1000 भाषण देणारा एका बाजूला आणि एक शायरी गाणारा एका बाजूला, एवढं मूल्य, एवढं व्हॅल्यू शाहिरीला आहे. 1000 वक्ते मेले तरी, 1000 वक्ते झाले तरी एक शाहीर पूर्ण देशामध्ये परिवर्तन घडवू शकतो, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं. मित्रहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची माहिती लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना खूप उशिरा समजली की या देशामध्ये शोषित, पीडित यांचा रक्षणकर्ता या देशामध्ये आहे. ही ओळख त्यांना 1942 भेटली. नंतर त्यांनी बाबासाहेबांचा अभ्यास केला आणि बौद्ध धर्माचा अभ्यास केला. अण्णाभाऊ साठेंनी अनेक फकीरा, वारणेचा वाघ, माकडीचा माळ, चित्रा ही सगळ्यात श्रेष्ठ कादंबरी आणि फकीरा त्यापेक्षाही श्रेष्ठ असं त्यांची कादंबरी आहे. मित्रहो, त्या 6 डिसेंबर 1956 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण यावेळी अण्णाभाऊ साठेंनी हे गाणं रचलं होतं. जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव. मित्रहो, जोपर्यंत आपण अण्णाभाऊंचा खरा इतिहास पुढे आणणार नाही किंवा तो अंमलात आणणार नाही, तोपर्यंत अण्णाभाऊ साठे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नातं काय होतं हे समजणार नाही. म्हणून आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून घ्या. अण्णाभाऊ साठेंनी त्यांच्या विचारांचं पालन केलं. नंतरच्या काळामध्ये त्यांची अशी दुर्दशा झाली की त्यांचं उपाशी पोटी मरण झालं, निर्वाण झालं. आणि यासोबतच फकीरा ही कादंबरी पंडित जवाहरलाल नेहरू यांना वाटत होतं की ती मला अर्पण करावी, पण अण्णाभाऊ साठे यांनी तसं न करता ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण केली. म्हणून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे विचारांनी जिवंत राहिले पाहिजेत. त्यांचे पुरोगामीचे आपण आत्मसात केलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पर्याय म्हणून अण्णाभाऊ साठेंना पाहू नका. समता जोपर्यंत आपल्या मनात, विचारात आणि वर्तनात असेल तरच अण्णाभाऊ साठेंचं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्यासाठी आपण पात्र आहोत. या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय भीम.